गोंदिया जिल्ह्यात सतत सुरू असलेल्या पावसामुळे आमगाव शहरातील सिद्धार्थनगर, रेणुकानगर आणि द्वारकानगर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचले आहे। नगर परिषदेच्या वतीने पावसाच्या पाण्याचा निचरा करण्याकरता योग्य व्यवस्था न करण्यात आल्याने घरात पाणी शिरल्याचा आरोप परिसरातील नागरिकांनी केला आहे। घरांमध्ये पाणी साचल्याने अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे देखील नागरिकांनी सांगितले। पाण्याचा निचरा होण्यासाठी योग्य नियोजन नगर परिषदेने करावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे। आपण बघतच आहात की आज गेल्या 5 दिवसापासून पावसाची संततधार चालूच आहे आणि अशा वेळी जे काही नागरिक ज्या कॉलनीमध्ये राहत आहेत अशीच आमची ही कॉलनी बघा पूर्ण पाण्याने वेढून झालेली आहे। तर या पाण्याने वेढलेल्या कॉलनीचा आम्हाला एवढा त्रास होत आहे की बऱ्याच वेळा आमचे लहान मुलं बाळं या ठिकाणी रस्त्यावर खेळायला येऊ शकत नाहीत किंवा त्या नाल्या नसल्यामुळे सगळीकडे पाणी फिरत आहे, घरामध्ये जात आहे आणि त्यामुळे आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होईल याचं शाश्वती खूप मोठी आहे। त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष द्यावं आणि त्वरित या भागातील नाल्या आपण तयार कराव्यात आणि काय सांडपाणी आपल्याला त्याची व्यवस्था करता येईल त्या सांडपाण्याची आपण व्यवस्था करावी, जेणेकरून आम्हाला या रेणुकानगरमध्ये आम्हाला चांगल्या प्रकारे राहण्याची संधी मिळेल। धन्यवाद। मागील 5 दिवसापासून सततच्या पाऊसमुळे या कॉलनीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे आणि ह्या पाणी साचल्यामुळे पिण्याचं पाणी प्रदूषित झालेलं आहे। तसंच पाणी साचल्याचा आरोग्यावर देखील मोठा दुष्परिणाम होईल आणि म्हणून प्रशासनास विनंती आहे की या ठिकाणचं पाण्याचा निचरा लवकरात लवकर करावा अशी विनंती आहे। गेली 5 दिवसापासून या ठिकाणी मुसळधार पाऊस होत आहे आणि संपूर्ण वरील कॉलनीमधील पाणी या ठिकाणी साचलेलं आहे। या साचलेल्या पाण्यामुळं नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेलं आहे। हे पाणी विहिरीमध्ये सुद्धा साचत आहे आणि त्यामुळं नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे। संबंधित प्रशासनानं यावर दखल घ्यावी। अनेकदा मोर्चे, निवेदने देऊनसुद्धा स्थानिक नगर परिषद या ठिकाणी कोणत्याही प्रकारे लक्ष देण्यास तयार नाही आहे। याचा सर्व जे काही होईल, नागरिकांचं आरोग्य जे धोक्यात येणार आहे त्या संबंधाने स्थानिक प्रशासन, नगर परिषद हे जबाबदार राहतील। संबंधित नगर प्रशासनानं वेळीच दखल घ्यावी, नाहीतर नागरिकांचे आरोग्य धोक्यात येईल आणि विविध प्रकारचे रोग उद्भवू शकतात। हीच आमची मागणी आहे।